तर आम्ही आज बनवतोय लापशी. याच्यामध्ये टाकणार आहे लापशी. भाजून धुवून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ही लापशी आहे. आणि याच्यामध्ये आता आधी पहिले काजू बदाम पिस्ता सगळं भाजून घेणार. थोडं झटपट करायचं असेल तर याच्यामध्ये तूप गरम केलेलं आहे. आता टाकलेत काजू बदाम पिस्ता. जास्त नाही भाजणार आहे, थोडंसं भाजूया. आता याच्यामध्ये घालते लापशी. ही बघा, स्वच्छ धुवून भाजून धुवून घेतलेली लापशी आहे. आता याच्यामध्ये घालते. त्यामध्ये सगळी परतून घेणार. आणि हा चमचा बघा, आवाज नाही येत, नवीन चमचा, मॉडेल, नवीन मॉडेल नवीन जमाना का चमचा. आमचा कसा स्टील चमचा. ते थोडं पाणी, गरम पाणी घालते आणि झालं. एवढं ते शिजणार आहे. बस अंदाजाने घालायचं आहे. जास्त त्याचा अंदाज असतो. परफेक्ट माप सांगितलं की कमी जास्त होतं. आता हे शिट्टी होऊ द्यायची नाही. 10 मिनिटामध्ये हे तयार होणार आहे. त्याच्यानंतरची प्रोसिजर थोडी. आता झाकण लावते. 10 मिनिटात तयार. आता लापशी झाली आहे तयार. झाकण बघा, काढते, दाखवते तुम्हाला. नाही बघा किती सुंदर झाली बघा. अरे चमच्याने एवढं काय मला जमत नाही आहे, तरी करते. हे बघा सुटसुसीत झाली ना. तर याच्यामध्ये हे बघा छान सुंदर झाली मोकळी. त्याच्यामध्ये मी फक्त हे तुम्हाला दाखवते. वेलची पावडर आणि गुळाचं पाणी आहे. उकळवून गाळून घेतलेलं गुळाचं पाणी ते याच्यामध्ये घालणार आहे. त्याला काही करायचं नाही. आता फक्त हलवून थोडं झाकण लावून 2 मिनटं ठेवायचं आहे. खायच्या वेळेला दूध तूप घालून खाऊ शकता, असं पण खाऊ शकता. मुलांसाठी चांगले आहे, पौष्टिक, गव्हाची आहे, छान आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा. 2 मिनटात तयार होईल.